माझ्या गालावर पडते खळी पडते खळी मला बघून लाजतोय मैना 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 मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना। जय शिवराय, जय भीम भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदवी पाटीलवरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल। व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असं स्टेटस तुम्हाला पण बनवायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। स्टेप बाय स्टेप जे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावलेलं आहे, तर फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहेत आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते पण वरती इथं अपलोड केलेलं आहे, बघू शकता, पिन करून ठेवलेलं आहे। यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइनमास्टरवरती जाऊन तुम्ही काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता बिना वॉटरमार्कवालं जे मी यूज करतो। आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, का तुम्हाला टेलिग्रामची आय डी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि त्यावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि फुल स्क्रीन 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला सगळ्यात पहिले सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे तुम्हाला बघू शकता फोटो क्लिप्स ही तुम्हाला डायरेक्ट 0 पॉईंटवरती ठेवायची। इथं बघू शकता 0 पॉईंट डायरेक्टली लास्टला न्यायची, खाली फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला जे फोटो ॲड करायचे हिंदवी पाटीलचे ते फोटो सगळ्यात पहिले तुम्हाला इथनं आता ॲड करून घ्यायचे। तर मी सिम्पली काही फोटो ॲड करून घेतो, ठीक आहे। जे तुमच्याकडे असतील किंवा हेच फोटो हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्या टेलिग्रामवरती मी सगळे फोटो अपलोड करून देईल, ठीक आहे। तर असं तुम्हाला 3 सेकंदापर्यंत जे फोटो ॲड करून घ्यायचे, बघू शकता। फोटो ॲड केल्याच्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली एक्सपोर्ट करून घ्यायचा, ठीक आहे। असं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा। तर मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेला आहे, तर मी बॅक येऊन जातो। बॅक आल्याच्यानंतर आता आपल्याला परत काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि डबल आपल्याला 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकतो तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। परत आपल्याला सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप आहे ही बघू शकता अशी एवढी ठेवायची, 0.5च्या थोडीशी पुढं बघू शकता जेवढी मी ठेवत आहे एवढीच ठेवा, तेव्हाच आपले फोटो जे परफेक्टपणे निघतील, ठीक आहे, बीटनुसार अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला इथं जे आपण फोल्डरमध्ये तुमचे हिंदवी पाटीलचे फोटो असतील ते फोटो आपल्याला ॲड करायचे। तर सिम्पली मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे जेवढे तुमच्याकडे असतील। हे सर्व फोटो मी टेलिग्रामवरती देईल डिस्क्रिप्शनमध्ये, फक्त मटेरियल मिळेल तुम्हाला, फोटो मिळणार नाही। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला हे 20 ते 22 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचे, जेवढे असतील तुमच्याकडे तेवढे किंवा जेवढे फोटो असतील तेवढे तुम्हाला ॲड करायचे। इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसत असेल यावरती क्लिक करून हा पण व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा। व्हिडिओ दोन्ही एक्सपोर्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे आणि इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि आणखी एकदा आपल्याला 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल, तर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडवरती जायचं आहे, ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, ठीक आहे। सगळ्यात पहिले बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे आपण ॲड केलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला कैची साईजच्या ऑप्शन फोटो स्कॅन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जे आपण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तो ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। माझा जो ऑडिओ आहे तो मी ॲड करून घेतो। तर बघू शकता मी ऑडिओ ॲड केलेला आहे। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर थोडंसं बीटनुसार ऐकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला बीटनुसार याला कट करायचं आहे। तर इथं बघू शकता इथनं फास्ट बीट सुरुवात होती, तर इथनं जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे, ठीक आहे। बघू शकता 2 सेकंदापर्यंत यायचं राईट
आणि 2 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर समोरील पार्ट कट करून टाकायचा. बॅकग्राऊंड पण कट करायचं आहे आणि हा व्हिडिओ खाल्ला आहे हा पण आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, हे दोन्ही व्हिडिओ कट केल्याच्या नंतर इथं बघू शकता आता आपल्याला 1 नंबरला यायचं आहे. 1 नंबरला आल्याच्या नंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण जो व्हिडिओ सगळ्यात आधी 2 नंबरला ॲड केला, 1 नंबरला नाही 2 नंबरला जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे. ठीक आहे, 2 नंबरवाला जो जास्त मोठा होता तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. सॉरी, आपल्याला याला करायचं काय, इथं मीडियावरून ॲड करायचं आहे. मीडियावर जायचं आहे, मी लेअरमधून गेलो होतो, सॉरी त्याबद्दल. ठीक आहे, तो व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करायचा आहे. वरल्या याला बघू शकता आणि आणखीन एकदा ॲड करायचं आहे कारण की आपलं जे सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता सॉन्गच्या पुढे गेलेला व्हिडिओ. त्यानंतर करायचं काय, इथं आपल्याला पुढं थोडंसं बीटनुसार ऐकायचं आहे. ठीक आहे, बीटनुसार ऐकायचं आहे आपल्याला पुढं, कारण की आपल्याला अजून एक व्हिडिओ जो दुसरा व्हिडिओ आहे तो आपल्यामध्ये ॲडजस्ट करायचा आहे. तर आपल्याला 27 पॉईंटपर्यंत इथे जवळपास. ठीक आहे, ऐकून घेऊया. तर आपल्याला 28.2 पर्यंत यायचं आहे. राईट, ठीक आहे, बघू शकता 28.2 नंतर आल्याच्या नंतर आपल्या याचा जो समोरील पार्ट आहे इथं त्यावरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, याला 2 पार्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर जो व्हिडिओ आपण 2nd नंबरला एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे 2nd नंबरचा. तर मी इथं ॲड केलेला आहे. तर आपण याला पण एकदा बीटनुसार ऐकून घेऊया. हा एक पार्ट माझा जास्त मोठा झालेला आहे तर आपण याला कट करून घेऊया. तर बघू शकता इथनंच आपल्याला आता समोरील पार्ट कट करायचा आहे. तर इथं बीट ऐकून घेऊया. तर इथनं जो समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे. आता आपण एकदा इथं बघून किंवा परफेक्टली मॅच झालेलं आहे का, मी साऊंड वाढवतोय बघू शकता. तर बघू शकता परफेक्टपणे मॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला जिथपर्यंत ॲड होईल तिथपर्यंत ठेवायचं आहे. त्याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर इथं यायचं आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. टेक्स्ट PNG सॉरी बॉर्डर PNG आहे. बॉर्डर PNG ॲड झाल्याच्या कैची साईडच्या ऑप्शनला फोटो स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. लेंथ शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर जिथपर्यंत आपला जो फोटो निघायला सुरुवात होती परत इथं यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि इथं तुम्हाला एक शॅडो PNG मिळेल. ती शॅडो PNG ॲड करायची. बघू शकता शॅडो PNG आपण ॲड केलेली आहे. नीला अशा प्रकारे इथं झूम करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला थोडंसं खाली सरकवायचं आहे आणि याला 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता सेंड टू बॅक केल्याच्या नंतर इथं परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक PNG मिळून जाईल मैना नावाची. ती PNG तुम्हाला ॲड करायची आणि याला आपण थोडंसं क्रॉप करून घेऊया. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे क्रॉप केल्याच्या नंतर ओके करायचं आहे. PNGवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला एक पॉपअपचं ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, याचा जो स्पीड आहे आपण 0.5 ठेवू शकतो किंवा असं एवढं ठेवायचं आहे. ओके करायचं आहे आणि याला थोडंसं झूम करायचं आहे. ठीक आहे, झूम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि इथं मधून भागी ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर बघू शकता ही PNG पण इथे ॲड होऊन जाईल परफेक्टपणे. तर बघू शकता ही PNG पण इथे ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला पुढं यायचं आहे, तिलाच यायचं जिथनं फोटो निघायला सुरुवात होती तिथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्याला लास्ट याच्यामध्ये एक व्हिडिओ ॲड करायचा आहे फक्त. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर कैची साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे. फोटो स्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल तो ऑडिओ यावरला ऑफ करायचा आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचं त्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता तुमचा जो व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. याचा समोरील पार्ट आपण कट करून टाकूया. समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि हे दोन्ही जे PNG आहे यांची जी लेंथ आपल्या शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. ठीक आहे, PNG शेवटपर्यंत ॲड करायचे आहे. त्यानंतर आता व्हिडिओ तुमचा पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी थोडासा प्ले करून दाखवतो. तर बघू शकता इथनं हा व्हिडिओ
तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला पैसे वगैरे लागत नाही. तर लाल कलरचं बटन आहे खाली, ते फक्त सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.